हॅलो बहिणींनो आणि भावांनो, तुमचं स्वागत आहे. परमेश्वराला धन्यवाद. ही आहे माझी भाची आणि 30 वर्षानंतर माझ्याकडे आली. मी बेहद खुश आहे. तर हिने माझं जीवन बघितलेलं आहे, जे माझ्या स्ट्रगलचं जीवन होतं सुरुवातीचं. नवीन नवीन संसार होता, एक मुलगा होता, तो छोटा होता 1 वर्षाचा, तेव्हा हे लेकरं माझ्याजवळ होतं. पण आहे ना, खरंच जीवनाचा अर्थच मला माहीत नव्हता त्या पिरियडमध्ये. जीवन अंधकारात होतं. आणि आता आपण तिच्याच तोंडाने ऐकूया की मी कशी होते. पिंकू, ऐक ना, माझ्याकडे बघ. माझं जीवन कसं होतं का तू जेव्हा होतेस तर? खूप म्हणजे दुःखाचं जीवन होतं. खूप टेन्शन राहायचं त्यांच्या जीवनामध्ये आणि लहान बाळ असल्यामुळं त्यांचं स्वतःची काळजी त्या घेत नव्हत्या. त्यामुळं मी बाळाला बघायची आणि त्यांना पण बघायची. आणि मग काही दिवसांनी मग माझं लग्न झालं. मी गेले तर लवकर आलेच नाही, कारण का मला राग की मला त्यांनी प्रेम काही थोडंफार मला जे अपेक्षा होती ते भेटलं नाही. पण आता खूप बदल झाला त्यांच्यामध्ये. तर धन्यवाद. बघा, प्रत्येकाला प्रेमाची गरज असते. आणि काय असायचं की आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो आणि काय सहारा नव्हता, परमेश्वर जेव्हा माझ्या जीवनात आला, परमेश्वराचं जेव्हा माझ्या जीवनात आगमन झालं, तर तेव्हापासून माझं जीवन बदलून गेलं बहिणीनं. आणि मला मान्य आहे, लेकरू काय बोललं की मला जे प्रेम भेटायला पाहिजे होतं, म्हणजे मी जीव तर लावायचे. पण मला सांगा, आपण स्वतःच परेशान असल्यावर आपण दुसऱ्यांना प्रेम करू शकतो का? सांगा मला. तसंच काहीसं माझ्या जीवनात होतं, आहे ना पिंकू? हो. पण बघा, प्रेम नष्ट होत आहे का? नाही. जे त्या लेकराने मला मदत करायची, जे माझ्याजवळ राहिले ते, आणि आमचं प्रेम नष्ट नाही झालं. पण ते जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो ना मित्रांनो, तर खरं प्रेम नाही करू शकत आपण कोणाला, आहे की नाही? तर असंच डोके दुखणं, ॲसिडिटी, आपणच परेशान आहे तर दुसऱ्याला काय आपण सुख देणार?